आरोग्य विमा म्हणजे काय? आरोग्य विमा किंवा हेल्थ इन्शुरन्स हा विम्याचा म्हणजे इन्शुरन्सचा एक असा प्रकार आहे, ज्यामध्ये विमाधारक व्यक्तीला जर काही वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेचा खर्च आला, तर ती खर्चाची रक्कम संबंधित विमा कंपनी देते. थोडक्यात, जर एखाद्या व्यक्तीने आरोग्य विमा काढला असेल आणि त्या व्यक्तीला काही आजार झाला किंवा एखादं ऑपरेशन करावं लागलं, तर त्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम त्या व्यक्तीला भरावी लागत नाही, तर ती रक्कम विमा कंपनी देते. पण आरोग्य विमा घेणं का आवश्यक आहे? औषधोपचार किंवा वैद्यकीय खर्च वर्षानुवर्ष वाढत आहेत. हे खर्च सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. हॉस्पिटलची बिलं तर हल्ली लाखांमध्येच असतात. अशा वेळी त्यांच्याकडे एवढे पैसे नसतील तर त्यांना उपचार घेणं सुद्धा कठीण झालं आहे. पण पैसेच नसतील तर उपचाराअभावी काही अघटित घडू नये म्हणून आरोग्य विमा हा योग्य उपाय आहे. तसंच आरोग्य विमा भरमसाठ वैद्यकीय खर्चांपासून आपला बचाव करू शकतो. उदाहरणार्थ, काही आरोग्य विमा योजनांमध्ये 30 प्रकारचे गंभीर आजार आणि 80हून अधिक शस्त्रक्रियांचा समावेश होतो. त्यामुळे अशा प्रकारचे उपचार गरज पडल्यास आपण आरोग्य विम्यामुळे करून घेऊ शकतो. थोडक्यात, आरोग्य विम्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने आणि पैशाच्या दृष्टीने अधिक सुरक्षितता मिळते. यामुळेच आरोग्य विमा पॉलिसी घेणं अतिशय गरजेचं आहे. विशेषतः कुटुंबाच्या आर्थिक नियोजनासाठी तर अतिशय आवश्यक आहे. आरोग्य विम्यामध्ये अनेक प्रकारच्या कव्हरेजचा समावेश होतो. यासंबंधी माहिती आपण पुढे बघणारच आहोत, पण त्याआधी आपण आरोग्य विम्याचे किती प्रकार आहेत ते बघूया. आरोग्य विम्याचे ढोबळ मानाने 7 प्रकार आहेत. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि त्यांच्या गरजाही अर्थातच वेगवेगळ्या असतात. त्यामुळे अशा गोष्टी लक्षात घेऊनच आरोग्य विम्याचे प्रकार तयार करण्यात आले आहेत. पहिला प्रकार आहे वैयक्तिक आरोग्य विमा. यालाच इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स असंही म्हणतात. वैयक्तिक आरोग्य विमा एका व्यक्तीसाठी असतो, म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने विमा असेल त्याच व्यक्तीचा वैद्यकीय खर्च वैयक्तिक आरोग्य विम्याद्वारे होऊ शकतो. यामध्ये हॉस्पिटलचा खर्च, वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या किंवा तपासण्या, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि डॉक्टरांनी केलेल्या तपासण्या यासह अनेक प्रकारचे वैद्यकीय खर्च समाविष्ट आहेत. कौटुंबिक आरोग्य विमा, याला फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स असंही म्हणतात. या प्रकारच्या वैद्यकीय विम्यामध्ये तुमच्या संपूर्ण कुटुंबाला विमा संरक्षण मिळतं. म्हणजे या प्रकारात तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा वैद्यकीय विमा उतरवला जातो आणि गरजेनुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय गोष्टींसाठी लागणारा खर्च, म्हणजे हॉस्पिटलचा खर्च, वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या किंवा तपासण्या, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि डॉक्टरांनी केलेल्या तपासण्या असे खर्च इन्शुरन्स कंपनीद्वारे केले जातात. ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा, या विम्यामध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन त्यानुसार हा प्रकार तयार करण्यात आला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना इतर वैद्यकीय खर्चांबरोबरच या पॉलिसी अतिरिक्त फायदासुद्धा देतात, ज्यामध्ये डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन म्हणजे हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याऐवजी घरीच उपचार घेणे किंवा मानसोपचार घेणे अशा प्रकारचे खर्चसुद्धा या विम्यामधून मिळू शकतात. मात्र ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या असण्याची शक्यता जास्त असल्याने या प्रकारच्या विमा योजनांसाठी आधी संपूर्ण वैद्यकीय तपासणी आवश्यक असू शकते आणि नियमित विमा पॉलिसींपेक्षा या थोड्या जास्त महाग असू शकतात. मातृत्व आरोग्य विमा, या प्रकारच्या विम्यामध्ये प्रसूतीशी संबंधित हॉस्पिटलचा खर्च कव्हर केला जातो. बाळाच्या जन्माच्या 30 दिवस आधी आणि प्रसूतीनंतर 60 दिवसांपर्यंत होणारा खर्च यात समाविष्ट आहे. तसंच मातृत्व आरोग्य विमा नवजात बाळाला सुद्धा विमा संरक्षण देतो. यामध्ये सामान्य प्रसूती तसंच सिझेरियन प्रसूतीसाठी सुद्धा कव्हरेज मिळतं. तसंच गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंतीच्या वैद्यकीय खर्चाचा सुद्धा यात समावेश होतो. गंभीर आजारांसाठीचा आरोग्य विमा, यालाच क्रिटिकल इलनेस कव्हरेज असंही म्हणतात. यामध्ये कर्करोग, स्ट्रोक्स, हृदयविकाराचा झटका तसंच इतर जीवघेण्या आणि गंभीर आजारांसाठी वैद्यकीय कव्हरेजचा समावेश होतो. या विम्यामध्ये गंभीर आजाराचं निदान झाल्यास पॉलिसीधारकाला उपचार आणि वेगवेगळ्या चाचण्यांच्या खर्चासाठी सुद्धा विमा संरक्षण दिलं जातं. गट आरोग्य विमा किंवा ग्रुप मेडिकल इन्शुरन्स, हा विमा साधारणपणे मोठमोठ्या कंपन्यांद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खरेदी केला जातो, ज्यामध्ये संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा वैद्यकीय खर्चाचा समावेश केलेला असतो. या प्रकारची विमा पॉलिसी हॉस्पिटलचा खर्च, वैद्यकीय चाचण्या, शस्त्रक्रिया आणि डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी होणारा खर्च यासाठी विमा संरक्षण देते. टॉपअप आरोग्य विमा, टॉपअप आरोग्य विमा आपल्या चालू आरोग्य विमा पॉलिसीच्या शिवाय अतिरिक्त कव्हरेज किंवा विमा संरक्षण देतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा 5 लाखाचा वैद्यकीय विमा आहे, त्या व्यक्तीची 5 लाखाची विम्याची मर्यादा तपासण्या, उपचार किंवा इतर कारणांनी संपली आणि त्याला अजून जास्त खर्च येतो आहे, अशा वेळी त्या व्यक्तीला टॉपअप आरोग्य विमा उपयोगी पडतो. त्यामुळे ती जास्तीची रक्कमसुद्धा विमा कंपनी देते.
तर हे होते आरोग्य विम्याचे काही प्रकार. आता बघूया आरोग्य विम्याचे काही फायदे. पहिला फायदा आहे वाढत्या वैद्यकीय खर्चाची तरतूद. आरोग्य विमा पॉलिसी विकत घेतल्याने सतत वाढत जाणाऱ्या वैद्यकीय खर्चांपासून आपलं आर्थिक संरक्षण होतं. अपघात किंवा अचानक उद्भवणारे वैद्यकीय खर्च यामधून तुम्हाला वैद्यकीय विम्यामुळे दिलासा मिळतो. वैद्यकीय विम्यामध्ये वैद्यकीय खर्चांबरोबरच रुग्णवाहिकेच्या शुल्कापासून ते डे केअर प्रक्रियेपर्यंत सुद्धा वैद्यकीय विमा संरक्षण मिळतं. 24 तासांपेक्षा कमी वेळ जे उपचार आपण घेतो त्याला डे केअर प्रक्रिया असं म्हणतात. क्रिटिकल इलनेस कव्हर. बऱ्याच आरोग्य विमा पॉलिसी गंभीर आजारांसाठी अतिरिक्त खर्चावर विमा संरक्षण देतात. हल्लीच्या जीवनशैलीशी संबंधित आजारांच्या वाढत्या घटना पाहता हे आणखी एक महत्त्वाचं कव्हर आहे. तुम्हाला कव्हर केलेल्या गंभीर आजारांपैकी कोणत्याही आजाराचं निदान झाल्यास तुम्हाला एक रकमी भरपाई दिली जाते. या समस्या खर्चाच्या दृष्टीने खूप महाग असतात, त्यामुळे क्रिटिकल इलनेस कव्हर हा आरोग्य विमा असण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे. कॅशलेस उपचार. वैद्यकीय विम्यासंदर्भात तुम्ही कॅशलेस उपचार असं कधीतरी ऐकलं असेल. याचा अर्थ असा होतो की अनेक हॉस्पिटल्समध्ये उपचारांदरम्यान जो खर्च येतो त्यासाठी पेशंटला रोख किंवा चेकद्वारे पैसे भरावे लागतात. मात्र तुमच्या विम्यामध्ये कॅशलेस ट्रीटमेंट हा पर्याय असेल तर पेशंटला 1 रुपयासुद्धा न भरता उपचार मिळतात. फक्त बिलाची रक्कम तुमच्या विम्याच्या मर्यादेपेक्षा जास्त झाली तर उर्वरित रक्कम मात्र पेशंटला भरावी लागते. तसंच तुम्ही उपचार घेत असाल त्या हॉस्पिटलचा विमा कंपनीशी कॅशलेस ट्रीटमेंटसाठी करार झालेला सुद्धा असला पाहिजे. करामध्ये सवलत. लाईफ इन्शुरन्सप्रमाणेच आरोग्य विमा किंवा मेडिकल इन्शुरन्सवर सुद्धा प्राप्तिकरात सवलत मिळते. यामध्ये स्वतःसाठी, तुमचा जोडीदार, तुमची मुलं आणि 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या पालकांच्या विमा पॉलिसीसाठी तुम्हाला तुमच्या करपात्र उत्पन्नातून दरवर्षी 25,000 रुपयेपर्यंतच्या करकपातीचा दावा करता येतो. जर तुम्ही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पालकांसाठी पॉलिसी खरेदी केली असेल तर तुम्ही 50,000 रुपयेपर्यंत अतिरिक्त करकपातीचा दावा करू शकता. म्हणजे एकूण 75,000 रुपयांच्या करकपातीचा दावा तुम्ही करू शकता. याबाबतीत अधिक माहिती देणारा व्हिडिओ आम्ही आधीच तयार केला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर मंडळी, आज इथंच थांबूया. आरोग्य विम्यासंबंधी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. यावर तुमची मतं काय आहेत ते आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. धन्यवाद.